नमस्कार, मैं अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्यात हमीभावानं सोयाबीन खरेदीच्या हालचालींना सध्या वेग आलाय. शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसंच राज्यात 30 तारखेपासून सोयाबीनची नोंदणी सुरू होईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं 10 लाख टन खरेदीला मंजुरी द्यावी असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय. त्यामुळे पुढच्या आठवडाभरामध्ये प्रत्यक्ष हमीभावानं सोयाबीन खरेदीची घोषणा होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याच्या बाजारभावात सोयाबीनची विक्री टाळून किमान हमीभावानं तरी विक्री करावी, कारण सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा किमान 1500 रुपयांना कमी आहे. यंदाचा हमीभाव केंद्र सरकारनं 5328 रुपये जाहीर केला आणि सध्या बाजारामध्ये जो भाव मिळतोय तो आहे 3500 ते 4000 रुपयांच्या दरम्यान. त्यामुळे सरकारची खरेदी सुरू होईपर्यंत वाट पाहावी आणि किमान हमीभावानं तरी सोयाबीन विकावं, तेव्हाच आपल्याला यंदाचं सोयाबीन काहीसं फायदेशीर ठरू शकतं असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे. आज दुपारी माध्यमांसमोर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की हमीभावाच्या खाली कोणत्याच व्यापाऱ्यांना सोयाबीनची विक्री करू नका. राज्य सरकार शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन खरेदी करणार आहे. मग नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले ते आधी बघूयात. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे, आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे. या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो. याची सुरुवात 30 तारखेपासून आम्ही करतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये. आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत. त्या संदर्भात नाफेड असेल, केंद्र सरकार असेल, आपला पणन विभाग असेल, सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे. CCIच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायअप केलेला आहे. आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये. त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा सरकारी केंद्रावर द्यावा. जर व्यापारी हमी भावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राज्य सरकार हमीभावानं शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन खरेदी करेल. पण शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न हा आहे की नेमकी तुमची प्रत्यक्ष खरेदी कधी चालू होणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 30 ऑक्टोबरपासून सोयाबीनसाठीची नोंदणी सुरू होणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सरकारला हमीभावानं सोयाबीनची विक्री करायची आहे त्या शेतकऱ्यांची नोंदणी 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष सोयाबीनची हमीभावानं खरेदी सुरू होणार आहे. आता यंदाच्या हमीभाव खरेदीला जो काही उशीर झाला, आपण जर त्याचा आढावा घेतला तर त्यामध्ये प्रामुख्यानं खरेदी केंद्रांचा घोळ आणि नोडल एजन्सीचा घोळ हे प्रामुख्यानं कारण दिसून येत आहेत. आता गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर किमान ऑक्टोबरमध्ये खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती. यंदा शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट आहे. म्हणजे एकीकडे सोयाबीनचे भाव तर कमीच आहे, पण त्याच्या आधी शेतकऱ्यांवर एक संकट आलं होतं, ते म्हणजे अतिवृष्टीमुळे सोयाबीनची उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. तसंच बाजारामध्ये देखील भाव कमीच राहतील याचा अंदाज होता, कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील घटक असतील किंवा देशामधले घटक असतील यामुळे बाजारभाव म्हणजे खुला बाजारभाव हा कमीच राहील याची दाट शक्यता होती. त्यामुळे सरकारनं खरेदीची प्रक्रिया दिवाळीच्या आधी सुरू करावी, म्हणजे प्रत्यक्ष खरेदी दिवाळीच्या आधी सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल, या त्यामागचा उद्देश होता. आता जर दिवाळीच्या आधी प्रत्यक्ष खरेदी सुरू करायची असेल, म्हणजे 15 ऑक्टोबरच्या दरम्यान जर खरेदी सुरू करायची असेल तर खरेदीची प्रक्रिया ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडणं गरजेचं होतं. बरं, ही प्रक्रिया पार पाडण्यासाठीची पहिली बैठक 7 ऑक्टोबर रोजी पार देखील पडली होती. परंतु या बैठकीमध्ये प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्याऐवजी खरेदीचा नव्यानं घोळ घालण्यात आला. ते म्हणजे जे आपलं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे त्या मंडळाला नवीन नोडल एजन्सी म्हणून दर्जा देण्यात आला. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या नोडल एजन्सी नाफेड आणि NCCFच्या मार्फत राज्यामध्ये खरेदी केंद्रांच्या माध्यमातून सोयाबीनची खरेदी करत होते. पण यंदा कृषी पणन मंडळाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आणि एक महत्त्वाचा बदल करण्यात आला, तो म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांना शेतकरी उत्पादक कंपन्या, बाजार समित्या यांच्या आवारामध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याची मान्यता होती. तशी खरेदी केंद्र मागच्या वर्षीपर्यंत सुरू होती. पण यंदा नियम बदलला आणि कृषी पणन मंडळाला बाजार समित्या तसंच शेतकरी उत्पादक कंपन्या आणि इतर सहकारी संस्थांना खरेदी केंद्र देण्याचा अधिकार देण्यात आला. महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांना केवळ अ आणि ब दर्जाच्या जे काही सहकारी संस्था आहेत त्यांनाच खरेदी केंद्र देता येणार आहे.
त्यामुळं अशी गोष्ट झाली की महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांचे इतर खरेदी केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे। पण कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून जे काही खरेदी केंद्र दिले जाणार आहे तर त्या खरेदी केंद्राची पूर्ण नोंदणी प्रक्रिया आणि एकंदरीतच जे काही खरेदीची प्रक्रिया आहे ती नव्यानं करावी लागणार आहे का याबाबत देखील सध्या संभ्रम आहे। म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्र महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन यांच्याकडून कृषी पणन मंडळाकडे जाणार आहे। तसंच बाजार समित्यांच्या आवारामध्ये जे काही या दोन नोडल एजन्सीच्या खरेदी केंद्र आहेत ते देखील बंद होतील आणि कृषी पणन मंडळाचे केंद्र तिथे येणार आहेत। मग आता ज्या खरेदी केंद्रांना मान्यता देण्याचा अधिकार कृषी पणन मंडळाला आहे त्या शेतकरी उत्पादक कंपन्या बाजार समितीमधील इतर जे काही सहकारी संस्था आहे की ज्यांचे खरेदी केंद्र होतील त्यांना पुन्हा कृषी पणन मंडळाकडे नव्यानं नोंदणीची प्रक्रिया करावी लागणार आहे का हा प्रश्न गेल्या वर्षी ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि इतर संस्थांकडे खरेदी केंद्र होते त्यांना पडलेला आहे। म्हणजे ज्यांनी गेल्या वर्षी खरेदी केंद्र चालवली त्यांना असा प्रश्न आहे की यंदा आम्हाला नव्यानं नोंदणीची प्रक्रिया करावी लागणार आहे का। या सगळ्या गोंधळामध्ये हा सगळा उशीर होतोय। जर 7 ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे ही जी प्रक्रिया राबवली असती तर कदाचित 15-16 तारखेच्या दरम्यान खरेदी केंद्रांची घोषणा झाली असती किंवा प्रत्यक्ष खरेदीची घोषणा झाली असती असं या प्रक्रियेतील जाणकारांचं म्हणणं आहे। आता खरेदी केंद्रांचा म्हणजे नोडल एजन्सी आणि खरेदी केंद्राचा जो काही घोळ चालू आहे या घोळामुळे खरेदीला उशीर होतोय। बघता बघता आता दिवाळी उलटून गेली आहे। आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 30 तारखेपासून नोंदणी सुरू होणार आहे। आता खरेदीच्या आधी नोंदणी करावी लागते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी दावा केला की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं सगळं सोयाबीन खरेदी करू, परंतु आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांचं काय? बरं, कुठल्याही शेतकऱ्यांना असं वाटत नाही की आम्ही लगेच माल विकावे आणि आमच्या खिशामध्ये 2 पैसे कमी यावेत। शेतकऱ्यांची नड होती म्हणून शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागलं। आता नोंदणी जरी 30 तारखेला होणार असेल तरी प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होणार आहे आणि तोपर्यंत किती शेतकऱ्यांना आपल्या गरजेपायी कमी भावामध्ये सोयाबीन विकावं लागणार आहे ते देखील पाहावं लागेल। कारण आता सध्या रब्बीची पेरणी चालू आहे, एकतर सोयाबीन कमी झालं, भाव कमी आहे, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी आपलं सोयाबीन विकावं लागणार आहे। मग या शेतकऱ्यांना नेमकं राज्य सरकार आपला मुख्यमंत्री कसा दिलासा देणार आहे हा देखील मूळ प्रश्न आहे। आता मुख्यमंत्र्यांनी आज ज्या काही घोषणा केल्या की 30 तारखेपासून खरेदी केंद्र सुरू होईल, शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नये। मग ज्या शेतकऱ्यांना नळ आहे म्हणजे गेले आता खरेदी केंद्र जरी समजा पुढच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली तरी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी सोयाबीन विकतायत। आता आपण असं गृहीत धरूया की 30 नोव्हेंबरला नोंदणी सुरू होणार आहे। समजा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरी प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली तरी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन कमी भावामध्ये विकलेलं असेल त्या शेतकऱ्यांचा आपले मुख्यमंत्री विचार करणार आहे का? आपला राज्य सरकार त्या शेतकऱ्यांचा विचार करणार आहे का? मुख्यमंत्री काही दावा करत असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर काय सुरू आहे त्याच्यावर सगळं काही अवलंबून असेल। आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर जरी केलं असलं नोंदणी सुरू होणार आहे तरी दुसरीकडे केंद्र सरकारकडून अजून राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही आहे। राज्य सरकारनं केंद्राकडे यंदा 10 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन खरेदीला मान्यता द्यावी असा प्रस्ताव पाठवलेला आहे। आता काही या घडामोडीतील जाणकारांचं म्हणणं आहे की कदाचित या प्रस्तावाला मान्यता देखील मिळेल, तरी देखील मूळ प्रश्न राहतो तो म्हणजे खरेदी केंद्रांचा। गेल्या वर्षी ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, सहकारी संस्था असतील त्यांनी खरेदी केंद्र चालवली, सोयाबीनची खरेदी केली, त्या केंद्रांना यंदा लगेच मान्यता देण्यात येणार आहे का? म्हणजे कृषी पणन मंडळ जे काही नोडल एजन्सी नव्यानं येणार आहे आणि ज्यांच्याकडं आता शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बाजार समित्यांचं काम पाहिलं जाणार आहे या सगळ्या खरेदी केंद्रांना मान्यता लगेच मिळणार आहे का त्यांची देखील नोंदणीची प्रक्रिया नव्यानं सुरू होणार आहे? जर असं असेल तर त्यासाठी देखील आणखीन वेळ लागू शकतो। आता दुसरीकडे बाजारामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असं होतं की सोयाबीनमध्ये ओलावा खूपच जास्त होता, परंतु मागच्या 1-2 दिवसांमध्ये सोयाबीनची वाळवण चांगली झाली। अनेक भागांमध्ये सोयाबीनचा ओलावा आता 15% देखील आत येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता या परिस्थितीमध्ये जर समजा सरकारनं लगेच खरेदी सुरू केली आणि जे काही ओलाव्याची अट आहे ती 12%वरून काहीसे शिथिल करत 15%पर्यंत केली तर शेतकऱ्यांना निश्चितच याचा दिलासा मिळणार आहे। आता सोयाबीनचा जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्र सरकारनं मध्य प्रदेश सरकारचा आदर्श घ्यायला हरकत नाही आहे। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर महिन्यातच सोयाबीनसाठी भावांतर योजनेची घोषणा केली होती। त्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली होती। शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यानंतर आज म्हणजे 24 तारखेला भावांतर योजनेसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीला आजपासून परवानगी देण्यात आली आहे। यंदा मध्य प्रदेश सरकारनं भावांतरासाठी काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे, म्हणजे प्रत्येक बाजार समित्यांमध्ये भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी केंद्र देण्यात आली आहे। या केंद्रावरच शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करायची आहे। सोयाबीनची विक्री करताना शेतकऱ्यांचा नोंदणी क्रमांक, त्यानंतरची पावती आणि आधार कार्ड द्यावं लागणार आहे। असं केल्यानंतरच त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन या खरेदी केंद्रावरती घेतलं जाणार आहे।
म्हणजे 2017-18मध्ये मध्य प्रदेशात जे काही भावांतर योजना राबवण्यात आली होती आणि त्यामध्ये जो काही गोंधळ झाला होता, जो काही गैरप्रकार पुढे आले होते, ते यंदा टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न मध्य प्रदेश सरकार करत आहे. आता मध्य प्रदेशामध्ये आजपासून शेतकरी भावांतर योजनेमध्ये आपलं सोयाबीन विकत आहेत. शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन भावांतर योजनेसाठी विकल्यानंतर त्या शेतकऱ्यांना बाजारभाव आणि हमीभाव यामधला फरक पुढच्या 15 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यात येणार आहे. समजा आज शेतकऱ्यांनी जर 4,000 रुपयानं सोयाबीन विकलं असेल आणि हमीभाव जर 5,328 रुपये आहे, तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये उरलेले 1,328 रुपये पुढच्या 15 दिवसामध्ये मध्य प्रदेश सरकार जमा करणार आहे. आता मध्य प्रदेशमधल्या सरकारनं आपल्या शेतकऱ्यांसाठी जी प्रक्रिया यंदा काहीशी सुलभ केल्याचं दिसून येत आहे. आपल्या राज्यामध्ये देखील आता शेतकऱ्यांची नोंदणी 30 तारखेपासून होणार आहे, परंतु त्यानंतर देखील प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होईल याबाबतची तारीख मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली नाही आहे. तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांना कमी भावामध्ये आपलं सोयाबीन विकावं लागणार आहे. परंतु शेतकऱ्यांना अभ्यासकांनी आवाहन केलं की सध्याच्या बाजारभावामध्ये की जे बाजारभाव खूपच कमी आहेत, यंदा उत्पादन घटल्यामुळं साहजिकच उत्पादन खर्च वाढलेला आहे. सध्याच्या बाजारभावामध्ये उत्पादन खर्च भरून निघत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या परिस्थितीमध्ये आपण किमान हमीभावानं सोयाबीन विक्रीचं नियोजन करावं. मुख्यमंत्र्यांनी 30 तारखेपासून नोंदणी सुरू होणार असं सांगितलेलं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये लगेच खरेदी केंद्र जाहीर होतील आणि खरेदीची प्रत्यक्ष तारीख देखील येऊ शकते. त्यामुळे तोपर्यंत शक्य असेल तर थांबावं आणि कमीत कमी यंदा हमीभावानं सोयाबीन विक्रीचं नियोजन करावं, तरच आपल्याला यंदाच्या हंगामामध्ये सोयाबीन फायदेशीर ठरू शकतं. आता नेमकं राज्य सरकार पुढच्या टप्प्यामध्ये काय निर्णय घेणार, नेमकी खरेदी कधीपासून सुरू होणार आहे, केंद्र सरकार नेमकं कधी राज्याच्या प्रस्तावाला मान्यता देत आहे, त्याची सगळी माहिती वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. परंतु यंदा सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. आपल्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, सोयाबीनचं उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये नेमकं किती घटलं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.